विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी आज सुरडकर परिवाराने आपल्या सामूहिक आजीविकेमधून एका बुद्धपुत्रांना अत्यंत स्वादिष्ट आणि रुचकर भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीमस पुण्य संपादन केला आहे। या निमित्ताने संपूर्ण उपस्थित श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीमस पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आज सुरडकर परिवाराने आपल्या सामूहिक आजीविकेमधून भोजनदान दिलेलं आहे। जिगच्छा परमा रोगा भगवंताने असं म्हटलं आहे। सभ्य सत्ता आहार थिट्टिका असं भगवंत म्हणतात। म्हणजे या संसारामध्ये सर्वच प्राणी आहारावरती अवलंबून आहे। म्हणजे आहार हे मनुष्याच्या जीवनाचं म्हणजे अधिष्ठान आहे। आहाराशिवाय मनुष्य जीवन जगू शकत नाही। मग तो पशु असो प्राणी असो पक्षी असो म्हणजे जिथे सजीव प्राणी आलेला आहे तर त्या सजीव प्राण्याला आहार अत्यंत आवश्यक असते। आणि त्यामुळे पहिल्या प्रश्नामध्ये म्हणजे पहिला प्रश्न भगवंताने विचारला आहे की सभ्य सत्ता आहार थिट्टिका म्हणजे सर्वच प्राणी आहारावरती अवलंबून असतात। आणि त्यामुळे आहारावरती मग मनुष्याच्या जीवना आहार मनुष्याच्या जीवनाला म्हणजे सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरत असतो। अन्न ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आणि भगवंत असे म्हणतात की जिगच्छा परमा रोगा म्हणजे भूक नावाचा मनुष्याला लागलेला एक रोग आहे। आणि जसं वेगवेगळ्या प्रकारचे रोग असतात मनुष्याला, परंतु त्या रोगावरती काही ठराविक कालावधीपर्यंत जर आपण औषध समजून घेतलं तर तो रोग पूर्णपणे नष्ट होत असतो। परंतु भूक नावाचा रोग बघा अशा प्रकारचा आहे की मातेच्या गर्भाच्या बाहेर जेव्हा बाळ येतं अगदी तेव्हापासून ते मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत भूक नावाचा रोग हा मनुष्यांच्या सोबत असतो। आणि त्यामुळे या भूक नावाच्या रोगाला शमवण्यासाठी अन्न त्यावरती औषध आहे। आणि त्यामुळे मनुष्य अन्न ग्रहण करत असतो। मग जशा प्रकारचा रोग असेल तशा प्रकारे मनुष्य अन्न सेवन करत असतो। कोणी मनुष्य एक वेळा सेवन करतो, कोणी मनुष्य 2 वेळा सेवन करतो, कोणी मनुष्य 3 वेळा सेवन करतो आणि कोणी ज्यांना वाटलं तर नुसते खातच राहतात। म्हणजे आजारावरती डिपेंड आहे, ज्याचा त्याचा आजार जसा असेल त्याच्यावर डिपेंड आहे, आहे की नाही। मग लोक असं म्हणतात की नुसतं खातच राहते म्हणतात, ते कधीही खातच राहते म्हणतात, आहे की नाही। पण भगवंत असे म्हणतात की मात्रा जाणली पाहिजे भोजनामध्ये। आता ताई मग भोजन केलंच नाही तर भोजन कसं केलं नाही, भोजन तर केलंच ना, आहे की नाही। 2 पोळ्या खाल्ल्या, भात खाल्ला, भाजी खाल्ली, आहे की नाही, जेवण झालं। म्हणजे मात्रा आपली असली पाहिजे भोजनाची, आहे की नाही। भोजनाची मात्रा जर आपण ठरवली असेल तर आपलं शरीर सुदृढ राहत असते, आपलं शरीर हे बलवान राहत असते। आपण जर मात्रा जाणत नसेल भोजनाची तर मग शरीर आपलं प्रमादामध्ये जात असते, आळसामध्ये जात असते। आणि जसं या शरीराने आपल्याला काम करायचं आहे, जसं कार्य करायचं आहे तशा प्रकारचं कार्य बघा आपण करू शकत नाही। त्यामुळे शरीरामध्ये आपल्या भोजनामध्ये आपल्या भोजनाची मात्रा आपण ठरवली पाहिजे। भोजनाची मात्रा जर आपण ठरवली असेल तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होत असतात। सुभानुपसिंग विहरंतं इंद्रियेषु सुसंगुतं असं भगवंतांनी म्हटलं आहे। म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये इंद्रियावरती संयम जर आपल्याला ठेवायचा असेल तर भोजनामध्ये मात्रा जाणणं अत्यंत गरजेचं आहे। कारण बघा भोजनामध्ये जर मात्रा नसेल जाणत आपण तर आपलं शरीर स्थूल होत असते। एक वेळचा प्रसंग बघा,
भगवंत उपदेश करत होते आणि भगवंत उपदेश करत असताना राजा प्रशांतला वाटलं की चला आपण सुद्धा भगवंताचा उपदेश श्रवण करावा आणि उपदेश श्रवण करण्यासाठी तो गेला. तर भगवंताची देशना बघा अनेक वेळा पण चालत असे. भगवंत कधी कधी रात्रभर देशना देत असत. मग भगवंत थकले तर मग भगवंताचे अग्रश्रावक सारीपुत्र देशना देत असत. तर अशा पद्धतीने राजाला असं वाटतं की चला भगवंताची देशना आपण श्रवण करूया आणि मग तो भोजन करून गेला. आपण भोजन करून जावं सांगता येत नाही, आपण गेलो तर किती वेळ लागू शकतो काय, आणि भगवंताच्या समोरच आपल्याला बसावं लागतं, त्यामुळे आपण मधातून उठून सुद्धा जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे त्यानं भोजन पोट भरून केलं आणि भोजन केल्यानंतर थोड्या वेळापर्यंत तो अत्यंत उत्साही राहतो. पण काही वेळानंतर मात्र भोजन आपला असर दाखवत असते. ऐक ना, भोजन जास्त जर केलं तर ते बरोबर त्याचा असर दाखवते आणि मग राजाला डुलक्या येऊ लागल्या. आता राजा डुलक्या देऊ लागला तर डुलक्या देतात. मग कधी कधी काही काही लोकांना घोरण्याची सवय सुद्धा असते, तर राजा सुद्धा घोरू लागला. मग भगवंत बघतात की अरे राजा तर घोरत आहे, राजा तर झोपलेला आहे, डुलक्या देत आहे. तर त्याच्या बाजूला एक राजाचा सेवक असतो आणि मग भगवंत त्याला उद्देशून म्हणतात की अरे सेवक तू कोण आहे. सुदर्शन त्याचं नाव असते. भगवंत म्हणतात की सुदर्शन तू कोण आहे. तर तो म्हणतो की भगवान मी राजाचा अंगरक्षक आहे. भगवंत म्हणतात की अरे तू असा कसला अंगरक्षक, ज्या अंगाची ज्या शरीराची तुला रक्षा करायची आहे ते शरीर तर प्रमादामध्ये पडलं आहे, आळसामध्ये पडलं आहे, ते झोपेमध्ये जात आहे. मग अशा प्रकारच्या शरीराची तू काय सुरक्षा करणार आहे. तर अशा प्रकारे भगवंत त्याला उपदेश करतात आणि म्हणतात की एक मी तुला गाथा शिकवतो. ती गाथा जेव्हा जेव्हा राजा भोजनाला बसेल तेव्हा तेव्हा तू म्हणायची. तसं ते भगवंत राजाला सांगतात. तर राजा काय पाठ करणार आहे ती गाथा. तर राजा म्हणतो सुदर्शनला, सुदर्शन ही गाथा तू पाठ कर आणि जेव्हा मी भोजनाला बसत असेल तेव्हा तू माझ्या समोर ही गाथा म्हणून दाखवावी. आणि तो गाथा पाठ करतो आणि जेव्हा राजा भोजनाला बसला का मग त्या ठिकाणी सांगतो, ती गाथा म्हणत असतो की भगवंत असे म्हणाले भोजनामध्ये मात्रा जाणावी, जेवढा आवश्यक आहे तेवढा आवश्यक आपण भोजन करावं, अति भोजन करू नये. अति भोजनामुळे मनुष्याला प्रमाद उत्पन्न होतो, आळस उत्पन्न होते, तंद्री उत्पन्न होते, झोप येत असते आणि त्यामुळे आपण व्यवस्थितपणे भोजन ग्रहण करावं. तर राजाला खायची आवड असते, आवडीचा पदार्थ जर असेल तर तो अधिकच खात असे आणि त्यामुळे अशी गाथा म्हटल्याबरोबर त्याला खूप भयंकर राग यायचा. परंतु राग कसा येणार, राग आल्यानंतर तो काहीच करू शकत नव्हता. कारण सुदर्शन म्हणायचा की भगवंत असे म्हणाले, भगवंत असे म्हणाले म्हटलं का मग राजा शांत बसायचा. मग हळूहळू हळूहळू तो कमी कमी खाऊ लागला आणि हळूहळू हळूहळू कमी खाऊ लागल्यामुळे राजाचं शरीर सुद्धा स्थूल झालं आणि तो भगवंताकडे जातो आणि म्हणतो की भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे. भगवान केवळ माझ्या आध्यात्मिक सुखाचेच लाभी नाही आहेत, तर माझ्या शारीरिक सुखाचे सुद्धा लाभी आहे. जर भगवंताने मला सांगितलं नसतं तर माझं शरीर मात्र स्थूल झालं असतं. मी आळसामध्ये, प्रमादामध्ये, भगवान आता मला खूप हलक्यासारखं वाटत आहे. मी आता खूप सुखपूर्वक आहे आणि मी राज्यामध्ये स्वच्छंदपणे सुद्धा विहार सुद्धा करू शकतो. त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये मात्रा अत्यंत महत्वपूर्ण आहे. भोजनाची मात्रा सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. विचारांची मात्रा सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. मनुष्य जे विचार करत असतो तर अधिक अधिक जर मनुष्य विचार करत असेल, त्याच त्या विचारामध्ये राहत असेल, दुःखाच्या विचारामध्ये, अकुशल विचारामध्ये, वाईट विचारामध्ये, पाप विचारामध्ये जर मनुष्य पुन्हा पुन्हा जर रममान होत असेल तर भगवंत असे म्हणतात की बघा त्याच्या जीवनामध्ये कधी दुःख प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे अकुशल कर्मामध्ये आपण कधी रममान राहू नये, तर कुशल कर्मामध्ये आपण रममान असलं पाहिजे. आणि एकदा जर कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं तर पुन्हा पुन्हा ते कुशल कर्म, ते पुण्यकर्म आपण केले पाहिजे. परंतु अकुशल कर्म जर असेल, वाईट कर्म असेल आणि आपल्याला समजलं की हे अकुशल कर्म आहे, वाईट कर्म आहे, पाप कर्म आहे, तर ते कर्म मात्र पुन्हा पुन्हा करू नये. कारण अकुशल कर्म जर मनुष्य पुन्हा पुन्हा करत असेल तर त्या कर्माचा परिणाम आपल्या जीवनावरती होत असतो. परिणामतः आपलं जीवन हे दुःखकारक असते. कारण कर्माची फळं बघा मनुष्याला काही दिसत नसतात. कर्माची फळं काय मनुष्याला सहज दिसत नसतात, परंतु जेव्हा त्याचे परिणाम येतात तेव्हा मात्र अत्यंत दुःखद येतात आणि तेव्हा मनुष्य मग रडतो. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे म्हणजे विस्तव असतो, विस्तव जर काही काळानंतर जर राहिला असेल तर आपल्याला असं वाटतं की विस्तव आता विझलेला आहे, परंतु वास्तविक पाहता विस्तव विजतो का. विस्तव विझत नाही, तर त्या वरून जी राख असते तर त्या राखेच्या खाली इंगळं आपल्याला तसेच झेडतात. एक दिवस 2 दिवसापर्यंत ते इंगळं तसेच राहत असतात. परंतु मनुष्याला असं वाटतं की सर्व काही ते आता विझलं आहे आणि मनुष्य बिनधास्तपणे राहत असतो.
परंतु जेव्हा त्याला काढण्याचा प्रयत्न केला तर ती इंगळं अगदी जशाच्या तसेच राहत असतात. अगदी काही काही लोकांना असं वाटतं की मी जे काही करतो ते काही कोणाला दिसतच नाही, मी जे करतो ते कोणाला काही समजतच नाही, आणि मनुष्य बिनधास्तपणे तशा प्रकारचे बघा अकुशल कर्म करतो, वाईट कर्म करतो, पाप कर्म करतो. कारण तो असा विचार करतो की अरे मी तर फार सफाईदारपणे करत आहे, मी करतो ते कोणाला काही समजतच नाही आहे, मी अत्यंत शांतपणे करतो, संयमशील करतो, आणि माझ्यासारखं तर हुशार कोणीच नाही, माझ्यासारखं बुद्धिवान कोणी नाही, ज्ञानी कोणी नाही. आणि असं म्हणून म्हणून बघा मनुष्य अकुशल कर्म करतो, पाप कर्म करतो. परंतु असा विचार करणारा मनुष्य हा मूढ असतो, मूर्ख असतो. कारण केलेल्या कर्माची फळं एक ना एक दिवस मनुष्याला भोगावे लागत असतात. आज जरी ते आपल्याला दिसत नसतील, जेव्हा ते परिपक्व होत असतात, ऐक ना, फळ जोपर्यंत परिपक्व होत नाही तोपर्यंत त्याचं फळ मिळत नाही. आणि त्यामुळे आपण अशा प्रकारचा कधी विचार करू नये, असं आपण कधी भ्रमामध्ये राहू नये, असं कधी आपण आपल्या तंद्रीमध्ये राहू नये की मला तर काहीही होत नाही, मी तर हे कर्म करतो, मी वाईट कर्म करतो, मी पाप कर्म करतो, मी अकुशल कर्म करतो, मला तर काही होतच नाही. आणि होत नाही म्हणतो मनुष्य, आणि पुन्हा 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 ते करत असतो. परंतु जेव्हा त्याचा परिणाम येतो तेव्हा मात्र अत्यंत दुःखद असतो. आणि मग तेव्हा मनुष्य पश्चाताप करतो, तेव्हा मनुष्य चिंताग्रस्त असतो, बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो, आणि म्हणतो की अरे माझ्या जीवनामध्ये असं का दुःख झालं. मग तो मी एवढं चांगलं काम करत होतो, मी एवढं समाजसेवा करत होतो, मी अशा प्रकारचं करत होतो, तशा प्रकारचं करत होतो, परंतु ते करण्यामध्ये सुद्धा जो भाव आहे तो भाव अत्यंत महत्वपूर्ण असतो. म्हणजे आपण कोणत्या भावनेने ते कर्म करत असतो. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये कुशल कर्माचा जो भाव आहे, चांगलं कर्म करणारा मनुष्य बघा नेहमी लोकांच्या ओठावरती असतो. चांगलं कर्म करणारा, पुण्यकर्म करणारा, कुशल कर्म करणारा. आता तायडे आयला काय मी ओळखत नाही बघा, पहिल्यांदाच मी त्याला पाहिलं. तर ते आमचे भंतेजी नेहमी सांगायचे, बा तुम्ही कुठं राहता भंतेजी? मी वाघनगरमध्ये. मग तायड्याकडे गेले नाही का तुम्ही? म्हणलं मग माहीतच नाही मला तायड्या कुठं राहतात तुमच्या ते, ऐक नाही. म्हणजे भंतेजीकडे आमचे मित्र धमज्योती भंतेजी आहेत, श्रीलंकेचे भंतेजी आहेत, बरेचसे भंतेजी. तर ताई आईकडे येऊन गेले असतील, ऐक ना. तर आता मी काल परवा गेलो, तर भंतेजी म्हणे कुठं आहे वर्षा तुमचं? मी म्हटलं वाघनगरमध्ये. तायड्याकडे गेले का म्हणतो? म्हणलं मी काय गेलो नाही बा म्हटलं. पण त्याने एकदा फोन केला होता, म्हटलं की भंतेजी बा तुम्ही कुठे आहात, अशा पद्धतीने बघा तायड्याची भेट झाली. ते सांगायचं एवढंच आहे की एखादा मनुष्य जर काही कर्म करत असेल, कुशल कर्म, पुण्यकर्म, आता त्यांनी भिक्खू संघाची सेवा केली, त्यांच्याकडे भंतेजी राहिले, अगदी मुलाप्रमाणे त्यांनी त्यांची सेवा केली. आणि त्यामुळे एक आईचं प्रेम, भिक्षू म्हणजे भिक्षू जे समाजामध्ये राहत असतो, तर काही लोक जे श्रद्धा संपन्न असतात, जे चांगले असतात, जे त्यांच्या चित्तामध्ये तीन रत्नांच्या प्रती श्रद्धा असते, आपल्या मुलाप्रमाणे, आपल्या भावाप्रमाणे त्याचा सांभाळ करण्याचा जे प्रयत्न करत असतात. विशाखा माता बघा, विशाखा माता म्हणजे भगवंताच्या काळामध्ये विहारामध्ये अगदी भिक्खूंच्या निवासामध्ये विशाखा माता जात असे. निवासामध्ये जाऊन विचारत असे की म्हणते तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला औषधी पाहिजे आहे का? बिमार भिक्षूंना तुम्हाला औषधी पाहिजे का? तुम्हाला यागू पाहिजे आहे का? तुम्हाला काय भोजन पाहिजे आहे का? काही नाश्ता पाहिजे आहे का? म्हणजे अशा पद्धतीने, म्हणजे एक आईचं प्रेम जे असते तर ते वेगळं असते. आणि त्यामुळे विशाखा माता ही भिक्खू संघाची आई होती, विशाखा माता भिक्खू संघाची बहीण होती, विशाखा माता भिक्खू संघाची सखी होती. म्हणजे अशा पद्धतीने अत्यंत मैत्रीपूर्ण असं जे नातं आहे. आणि त्यामुळे तर रोज लहान लहान जे भिक्षू असायचे ते रोज असा विचार करायचे की माता विशाखा कधी येते, कारण काही ना काही माता विशाखा विहारामध्ये घेऊन जात असे. आणि नवीन नवीन सामन्यांना असं वाटायचं की माता विशाखा कधी येते, म्हणजे आम्हाला काहीतरी खायला मिळणार आहे. म्हणजे अशा प्रकारचा एक आपुलकीचा भाव, एक जिव्हाळ्याचा भाव, एक ममत्वेचा भाव तशा पद्धतीने निर्माण होत असतो. बघा कर्मरूपाने मनुष्य संसारामध्ये जिवंत असतो. आपण जर चांगले कर्म केले तर चांगल्या कर्माने मनुष्य जिवंत राहत असतो, वाईट कर्माने मनुष्य जिवंत राहतो. लोक समजतात की तो फारच वाईट होता, तो फारच द्वेषी होता, तो फारच रागीट होता. परंतु तशा प्रकारचा मनुष्य दुःखपूर्ण अवस्थेमध्ये, म्हणजे सुरुवात जिवंत असताना सुद्धा तो अत्यंत दुःखपूर्ण असं जीवन जगत असतो. आणि मृत्यूच्या नंतर सुद्धा त्या मनुष्याला केवळ आणि केवळ दुःख प्राप्त होत असते, परलोकामध्ये सुद्धा तो दुःखाला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की कर्म आपण असे करावे, कर्मच आपण असे करावे की जे कर्म आपल्याला करताना सुद्धा गोड वाटले पाहिजे, केल्यानंतर सुद्धा ते गोड वाटले पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा त्या कर्माला आपण आठवतो तेव्हा तेव्हा आपल्याला ते चांगले वाटले पाहिजे, आनंद देणारे असले पाहिजे. म्हणजे भगवंत असे म्हणतात की कर्म हे आपण ऊसाप्रमाणे करावे. ऊस असतो बघा, सुरुवातीला सुद्धा गोड असतो, मध्यम सुद्धा गोड असतो, आणि शेवटी सुद्धा गोडच असतो. म्हणजे ऊस तुम्ही कुठे नाही खा,
तरी सुद्धा तो गोडच असतो. अगदी तशाच प्रकारे कुशल कर्म करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये त्याला सुख सुख प्राप्त होत असते. म्हणजे कुठल्याही अवस्थेमध्ये तो करताना सुद्धा सुखी असतो, केल्यानंतर सुद्धा सुखी असतो आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्याला सुख वाटत असते, सुख लाभत असते. कारण पुण्यकर्माचा परिणाम, पुण्यकर्माचा विपाक तशा प्रकारचा असतो. आणि त्यामुळे सातत्याने आपण कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे. मग दान पुण्य आपण केलं पाहिजे नेहमी नेहमी. जेव्हा जेव्हा भिक्षू आपल्या संपर्कामध्ये येतात, जेव्हा जेव्हा भिक्षू आपल्याकडे येतात, आपल्या नगरामध्ये येतात, तर तेव्हा तेव्हा आपण दान पुण्य केलं पाहिजे. 20 रुपयाने भोजनदानाचं पुण्यकर्म असेल, शिवदानाचं पुण्यकर्म असेल, औषधीचं पुण्यकर्म असेल, म्हणजे जे जे काही आपण दान देण्यासारख्या वस्तू असतात त्या त्या दान स्वरूपामध्ये आपण भिक्षूंना दिल्या पाहिजे. कारण ते असीम आणि महान असं पुण्य आहे. म्हणजे भोजनदान जे तुम्ही देत आहात, आपल्याला जरी असं वाटत असेल की फक्त आम्ही अन्नदान करतो, परंतु त्या अन्नाच्या द्वारा आपण 4 प्रकारच्या गोष्टी भिक्षूंना दान करत असतो. भिक्षूंना आपण आयुष्याचं दान करतो. आज दिलेल्या भोजनामुळे मला आयुष्य लाभलं, आज दिलेल्या भोजनामुळे मला वर्ण लाभला, मला सुख लाभलं आणि बोलण्यासाठी शक्ती आली. आहे की नाही? जेव्हा मनुष्य भोजन ग्रहण करत नाही तेव्हा भूक लागते, भूक लागल्यानंतर मनुष्य बोलू शकत नाही, म्हणजे शक्ती नसते शरीरामध्ये. परंतु भोजन केल्यानंतर आपल्याला शक्ती प्राप्त होते. म्हणजे आपण 4 गोष्टी दान करतो असं भिक्षूंना: आयुष्य, वर्ण, सुख आणि बल. आपण जे दिलेलं भोजन आहे, मग दिवसभरापर्यंत माझ्याकडून जेवढे काही चांगल्या प्रकारचे कर्म होतील, कुशल कर्म होतील, धम्माचं कार्य होईल, ते सर्वच्या सर्व धम्माचं कार्य जे दानदाते असतात, ज्यांनी भोजन दिलेलं असतं, तर त्या दानदात्याला त्याचं पुण्य प्राप्त होत असते. आणि त्यामुळे सातत्याने आपण भोजनदान दिलं पाहिजे. भोजनदानामधून अत्यंत महान आणि असीम अशी पुण्याची एक भावना आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असते. आपण सील पालन सुद्धा केलं पाहिजे. सातत्याने आपल्या जीवनामध्ये 5 शीलाचं आपण अनुसरण केलं पाहिजे. पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, अष्टमी असेल, तर आपण उपवासशील धारण केलं पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जेवढं जेवढं अधिक अधिक पुण्य आपल्याला प्राप्त करायचं असेल, तर ते पुण्य संपादन करण्यासाठी आपल्याला सील सुद्धा धारण करावं लागतं. आणि आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी आपण आनापानसतीची भावना केली पाहिजे, आपण विपश्यनेची भावना केली पाहिजे, समाधी भावना केली पाहिजे. कारण मनुष्याचं मन हे मुख्य आहे. मन 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 मनोमय आहे. चांगले आणि वाईट विचार मनामध्ये उत्पन्न होत असतात, कारण विचारांचं उगमस्थान मन आहे. आणि त्यामुळे या चंचल मनाला, या दुर्दम्य मनाला, या कठीण मनाला जर आपल्याला संयमित करायचं असेल, तर आपल्या मनावरती संयम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मनावरती संयम आपण कशा प्रकारे ठेवू शकतो? तर आनापानसतीची भावना करून ठेवू शकतो, विपश्यनेची भावना करून ठेवू शकतो, समाधीची भावना आपण करून ठेवू शकतो. कारण आपल्या मनाला संयमित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे एक सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी जेवढे कायचे, वाचेचे आणि मनाचे आपण चांगले कर्म करू, कुशल कर्म करू, पुण्यकर्म करू, तेवढं सुख आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते. आणि सुख आणि दुःख आपल्या कर्मावरती अवलंबून आहे. म्हणजे जशा प्रकारचे तुम्ही कर्म करसाल तसं सुख आहे. तुम्ही जर चांगले कर्म केले तर तुम्हाला सुख आहे, तुम्ही जर वाईट कर्म केले तर तुम्हाला दुःख आहे. म्हणजे सुख आणि दुःख आपल्याला दुसरं कोणी प्राप्त करून देत नाही. आपल्या सुखाची जननी आपण आहोत आणि आपल्या दुःखाची जननी आपण आहोत. फक्त लोक कधी कधी असं म्हणतात की त्याच्यामुळे मला खूपच दुःख होत आहे, त्याच्यामुळे मी खूप दुःखी आहे, मी कष्टी आहे, हा माझ्या जीवनामध्ये आल्यामुळं तेव्हापासून दुःखच आहे, हा माझ्या शेजारी आल्यामुळे मी दुःखीच आहे, हा मला बोलल्यामुळे दुःखी आहे, ती मला बोलल्यामुळे दुःखी आहे. पण वास्तविकता तसं काही नसतं. थोडंफार प्रमाण असेल त्याचं, पण शेवटी आपल्या कर्माचा तो परिणाम असतो, आपल्या कर्माचा तो विपाक असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण आपल्या स्वतःचे कर्म सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरा कोण काय करतो, कशा प्रकारचं जीवन जगतो, याबद्दल जास्त विचार, चिंतन, मनन आपण करू नये. कारण स्वतः मनुष्य आपल्या कर्माला जर जाणत असेल, आपल्या कर्माला समजून घेत असेल, तर तो सुखी होतो. परंतु केवळ दुसऱ्याच्या कर्माला जर आपण जाणत असेल, तर त्या ठिकाणी मनुष्याचं कधी सुख प्राप्त करू शकत नाही. आणि त्यामुळे सातत्याने आपण कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं, दान कर्म करावं, शीलाचं पालन करावं. आणि हे सर्व प्रकारचं कुशल कर्म करून वर्तमान काळातील जे आपलं जीवन आहे ते सुखपूर्वक जगण्याचा आपण प्रयत्न करावा. कारण बघा, मनुष्याचं काही खरं नाही, कधी केव्हा कुठे मनुष्याचं संपून जाईल, मनुष्य केव्हा मृत्यूला प्राप्त होईल याचा काही भरोसा नाही आहे. आणि त्यामुळे सध्या जे मिळालेलं जेवढं काय आपल्याला आयुष्य असते, ते मिळालेलं आयुष्य कशा प्रकारे मी आनंदाने जगू, मिळालेलं आयुष्य मी कशा प्रकारे सुखाने जगू, म्हणजे प्रत्येक क्षण माझ्या जीवनामध्ये मी कशा प्रकारे सुखाने जगू, याचं सातत्याने आपण चिंतन मनन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी
सुरडकर परिवारांनी आपल्या जीवनामध्ये जे काही कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने संपूर्ण सुरडकर परिवारांना व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं साधु सुखियो मंगल कल.